मी श्रद्धा राठोड तुमचं स्वागत करते माझ्या या व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ हे अभ्यासाबद्दल नाहीये, पण जे स्टुडंट आहेत पुण्यामध्ये एमपीएससी यूपीएससी ची तयारी करायला येतात, जे वर्किंग गर्ल्स आहेत त्यांच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे। पुण्यात आल्यानंतर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल नेमकं ऍडमिशन कुठे घ्यावं, राहायला मुलींसाठी सेफ कुठे, पॅरेंट्सला टेन्शन असतं। तर हे माझं गर्ल्स हॉस्टेल आहे, पुणा सेंट्रल गर्ल्स हॉस्टेल। ओके, तुम्हाला पूर्ण हॉस्टेल दाखवते की याच्यामध्ये फॅसिलिटी नेमके काय आहे। माझे जो बंक बेड आहेत, सिंगल बेड आहेत आणि दुसऱ्या काय फॅसिलिटीज आहेत हे पण मी तुम्हाला दाखवते। तर चला आपण पाहूया माझं आज गर्ल्स हॉस्टेल तुम्हाला दाखवते। रूम्सला मी असे वेगवेगळे नावं दिलेली आहेत। स्पेशल 26, आरपीएमचे कलेक्टर, 3 इडियट्स, असे वेगवेगळे असेच नावं दिलेली आहेत। असे टोटल 6 फ्लॅट आहेत। तर वेगळ्या वेगळ्या रूम्सला अशी नावं दिलेली आहे, बस मुलींना असं थोडंसं इंटरेस्टिंग वाटावं म्हणून। बंक बेड आणि याच्यामध्ये वरती आणि खाली असं 2 मुलींसाठी जागा आणि त्याच्यामध्ये हे स्टडी करण्यासाठी नाईट लॅम्प आहे। रात्री मुली सगळे झोपल्यानंतर कोणाला नाईट स्टडी करायची असेल तर इथे लॅम्प पण आहे आणि चार्जिंग पॉइंट आहे ज्याला त्याला आपलं सेपरेट। माझं गर्ल्स हॉस्टेल आहे, पुणा सेंट्रल गर्ल्स हॉस्टेल। हॉस्टेलमध्ये जे सुविधा आहेत त्यापैकी आहे वॉशिंग मशीन, मुलींना कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आहे। दुसरं म्हणजे वॉटर फिल्टर आहे, तर थंड पाण्यासाठी वॉटर कूलर सुद्धा आहे। दुसरं म्हणजे वायफाय आहे, इंडक्शन सुद्धा दिलेलं आहे मुलींसाठी। म्हणजे बऱ्याच वेळेस आता पावसाळा सुरू आहे तर कधी गरम पाणी प्यावं वाटतं किंवा रात्री कोणी लेट नाईट स्टडी करताय, चहा कॉफी करायचंय, भूक लागलेली आहे, मेस बंद आहे, ऑब्व्हियसली लेट नाईट स्टडी जर करत असताल तर मॅगी वगैरे बनवायचंय तर त्यासाठी इंडक्शन दिलेलं आहे। दुसरी गोष्ट, जर पेरेंट्स आहेत त्यांना चिंता असेल की आपली मुली पुण्यात राहत आहे, सिक्युरिटी सेफ्टी आहे का नाही, कोण आहे लक्ष द्यायला, तर इथे आमच्याकडे सीसीटीव्ही आहे पूर्ण लॉबीमध्ये। हे मॉनिटर आहे, याचा ऍक्सेस माझ्या मोबाईलमध्ये आहे, सो मला कोण येते जाते ह्याची मला माहिती असते। त्याचबरोबर हॉस्टेलमध्ये फुल टाइम रेक्टर असते, तर ती पूर्ण मुलींचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, काय अडचणी असतील तर ती त्याच्यासाठी अवेलेबल असते। इथे इन लोकेशन सदाशिव पेठेमध्ये ज्ञान प्रबोधिनी जवळ इथे प्राईम लोकेशनला हॉस्टेल आहे, सो तुम्ही कधी पण येऊन व्हिजिट करू शकता। तुम्हाला मी माझा नंबर देते, इथे स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत असेल। गुगलवर तुम्ही सर्च करताल पुणा सेंट्रल गर्ल्स हॉस्टेल तर तुम्हाला सगळी माहिती भेटेल, त्याच्यावर व्हिडिओ फोटोज भेटतील।